मिल्क प्रो ॲप्लिकेशनमध्ये रिपोर्ट कसा चेक करायचा ते बघणार आहोत. तर आपण बघू शकता की डॅशबोर्ड पेजवरती ते रिपोर्टच्या पेजला जायचा ऑप्शन आहे. तसेच साईडवरला जाऊन रिपोर्ट सेटिंगमध्ये इथेसुद्धा रिपोर्टचा ऑप्शन आहे. इथे आपण पहिल्यांदा दूध संकलन रिपोर्ट बघूया. इथे आपल्याला ठराविक कालावधीसाठी जर दूध संकलन रिपोर्ट बघायचा असेल तर आपल्याला डेट सिलेक्ट करायला लागेल. ही आपण सुरुवातीची डेट सिलेक्ट केली व ज्या तारखेपर्यंत आपल्याला दूध संकलन रिपोर्ट बघायचा आहे ती डेट सिलेक्ट केली. इथे मी शेतकऱ्याचे नाव, शिफ्ट दोन्ही, दुधाचा प्रकार हे सिलेक्ट करत नाही, कारण मला सर्व शेतकऱ्यांसाठी, सर्व शिफ्टसाठी व दोन्ही दूध प्रकारासाठी आपल्याला चेक करायचं आहे दूध संकलन रिपोर्ट. इथे बघू शकता दूध संकलन रिपोर्ट तयार झाला आहे. इथे प्रिंट व PDF वरती जाऊन आपण दूध संकलन रिपोर्ट बघू शकता. इथे आपण PDF वरती क्लिक करून तो सेव्हसुद्धा करू शकता. आता आपण दूध पेमेंट रिपोर्ट कसा बघायचा ते चेक करणार आहोत. तर आपण ज्या कालावधीसाठी बिल तयार केले आहे तो कालावधी इथे सिलेक्ट करायचा आहे. आपण मगाशी 21/5 ते 31/5 या कालावधीसाठी बिल तयार केले होते, तो आपण इथे सिलेक्ट केला. इथे रिपोर्ट तयार करावरती मी क्लिक केले. इथे आपण बघू शकता की रिपोर्ट जनरेट झाला आहे. आपण इथे प्रिंट व PDF या बटनवरती सुद्धा क्लिक करू शकता. इथे आपण PDF डाउनलोडसुद्धा करू शकता. बिलिंगच्या पेजवरती जो रिपोर्ट तयार होतो तोच या पेजवरती सुद्धा तयार होतो. आता आपण मिल्क प्रो ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट रजिस्टर कसे चेक करायचे ते बघणार आहोत. तर इथे आपण ज्या बिल कालावधीसाठी बिल तयार केले आहे तो कालावधी सिलेक्ट करायचा आहे. इथे रिपोर्ट तयार करा या बटनवरती क्लिक करायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता की पेमेंट रजिस्टरचा रिपोर्ट तयार झालेला आहे. आपल्याला प्रिंट PDF या बटनवरती क्लिक करायचे आहे जर आपल्याला PDF बघायचे असेल तर. इथे आपण PDF ही डाउनलोडसुद्धा करू शकता.